अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खेळ खल्लास झाला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. काल मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत होतं, तेव्हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी गुप्त मोहीम फत्ते झाली. रात्रीचे बरोबर 12:03 झाली होती आणि इराणच्या एका अत्यंत घातक गुप्तचर संघटनेने थेट ट्रम्प यांचा खात्मा केला. ज्यावेळी अमेरिकेचा हा बलाढ्य नेता कायमचा शांत झाला, त्याच क्षणी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या समोर असलेला सॅटेलाइट फोन खणखणला. इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याने दिलेला तो संदेश केवळ 3 शब्दांचा होता: काम फत्ते झाले. मोदींच्या चेहऱ्यावर एक असं रहस्यमय पण विजयी हसू उमटलं, जे कॅमेरासमोर कधीच येणार नव्हतं. हे हसू एका मोठ्या विजयाचं होतं, एका जुन्या बदल्याचं होतं. ज्या अमेरिकेने भारताला वेळोवेळी व्यापारात टॅक्स लावून जेरीस आणलं होतं, भारतीयांना H-1B व्हिसा नाकारून अपमानित केले होते आणि जे सतत पाकिस्तानला खतपाणी घालत होते, त्या सत्तेचा माज काल मध्यरात्री धुळीला मिळाला. टीव्हीवर ही बातमी कुठेच नाही, सोशल मीडियावर याची चर्चा नाही, कारण ही बातमी अत्यंत पद्धतशीरपणे दाबून टाकण्यात आली आहे. पण सत्य लपून राहत नाही. सकाळी जेव्हा न्यूज चॅनलवर ट्रम्प यांचा एक व्हिडिओ समोर आला, तेव्हा एका हुशार पत्रकाराला संशय आला. तपासंती समजलं की तो व्हिडिओ खरा नसून AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेला एक फेक व्हिडिओ होता. जर ट्रम्प जिवंत असतील तर हा बनावट व्हिडिओ बनवण्याची गरज का पडली? मग नेमकं कशा पद्धतीने हा गेम प्लॅन शिजला आणि इराणने कशा पद्धतीने अगदी गुपित पद्धतीने हा विषय संपवला आहे? अमेरिका इतकी बलाढ्य आणि इराणपासून इतकी लांब असताना देखील हे कसं काय शक्य झालं? आता भारताचा याच्यात नेमका काय फायदा झाला? भारत आणि इराणमध्ये अशी काय डील झाली होती की ज्याच्यामुळे हे प्रकरण झालं? आता या युद्धाचे पुढे काय होणार आणि भारताचा याच्यात काय मोठा फायदा होणार का? मोदींच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसू लागला आहे. चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. ट्रम्प यांचा खेळ खल्लास ही केवळ एक बातमी नाही, तर जागतिक सत्तेचा केंद्रबिंदू बदलल्याची ती गर्जना आहे. काल मध्यरात्री वॉशिंग्टन डीसीच्या काळजाचा ठोका चुकला. जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत होते, तेव्हा इतिहासाच्या एका नवीन पानावर असे काही लिहिले गेले, ज्याची कल्पना अमेरिकेच्या प्रगत गुप्तचर संस्था CIA किंवा इस्रायलच्या मोसादलाही नव्हती. रात्रीचे बरोबर 12:03 झाली होती. त्या गडद अंधारात व्हाईट हाऊसचा अभेद्य किल्ला इराण आणि भारताच्या एका अत्यंत गुप्त मोहिमेने भेदला. ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा श्वास कायमचा थांबला, त्याच क्षणी 7,000 मैल दूर नवी दिल्लीत एका अतिसुरक्षित बंकरमध्ये पंतप्रधान मोदींच्या समोर असलेला सॅटेलाइट फोन खणखणला. इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याने दिलेला तो संदेश केवळ 3 शब्दांचा होता: काम फत्ते झाले. मोदींच्या चेहऱ्यावर एक असं रहस्यमय पण विजयी हसू उमटलं, जे कॅमेरासमोर कधीच येणार नव्हतं. हे हसू एका मोठ्या विजयाचं होतं, एका जुन्या बदल्याचं होतं. ज्या अमेरिकेने भारताला वेळोवेळी व्यापारात टॅक्स लावून जेरीस आणलं होतं, भारतीयांना H-1B व्हिसा नाकारून अपमानित केले होते आणि जे सतत पाकिस्तानला खतपाणी घालत होते, त्या सत्तेचा माज काल मध्यरात्री धुळीला मिळाला. या महानाट्याची खरी सुरुवात झाली होती 28 फेब्रुवारीला. अमेरिकेने इराणवर सर्जिकल स्ट्राईक नावाखाली भीषण हल्ले चढवले होते. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेने, जे वयाने थकलेले होते आणि जुन्या विचारांचे होते, त्यांचा त्या हल्ल्यात अंत झाला. अमेरिकेला आणि इस्रायलला वाटलं होतं की आता इराण अनाथ झाला आहे. इराणला चहूबाजूंनी घेरण्यात आलं होतं. इकडून अबुधाबी, तिकडून सौदी अरेबिया आणि कतार, सगळेच देश अमेरिकेच्या दावणीला बांधले गेले होते. इराणची अर्थव्यवस्था कोलमडली होती. लोक रस्त्यावर होते आणि तेलाचे साठे पेटवून दिले गेले होते. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या बाल्कनीतून विजयाची घोषणा केली होती, पण त्यांना हे माहीत नव्हतं की खामेनेईंचा जो युवा पुत्र आणि वारसदार गादीवर बसला आहे, तो जुन्या विचारांचा नाही. तो आधुनिक युद्धतंत्रात निपुण होता. त्याने रडण्याऐवजी लढाईचा निर्णय घेतला. त्याने सत्तेवर बसताच पहिल्याच तासात एक शपथ घेतली: रक्ताचा बदला रक्तानेच. पण त्याला हे पूर्णपणे माहीत होते की अमेरिकेवर थेट क्षेपणास्त्र हल्ला करणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व संपवणे होय. कारण अमेरिका आणि इराणमधील अंतर प्रचंड आहे आणि वाटेत अमेरिकेचे शेकडो लष्करी बेसेस आहेत. तिथून साधा विमान जाणंही मुश्किल होतं. म्हणूनच त्याने एक अशी टीम बनवण्याचे ठरवले, जी ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी बनवलेल्या नेव्ही सील्सच्या टीमपेक्षाही घातक असेल. इराणच्या नव्या नेत्याने केवळ लष्करी अधिकारी नाही, तर अशा लोकांना निवडलं ज्यांचे अमेरिकेशी जुने हिशोब बाकी होते. ही टीम जागतिक स्तरावर मोस्ट वॉन्टेड लोकांची होती. यामध्ये प्रामुख्याने रशिया आणि भारताचा गुप्त पाठिंबा होता.
ह्या टीमला तयार करण्यासाठी भारताने पडद्यामागून मोठी मदत केली. भारत अमेरिका संबंध वरवर चांगले दिसत असले तरी ट्रम्प प्रशासनाने भारताला प्रचंड त्रास दिला होता. कधी व्यापारात अडथळे आणून तर कधी पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रे पुरवून. भारताने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. भारताच्या इस्रोच्या एका गुप्त सॅटेलाईटचा वापर करून व्हाईट हाऊसचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक CCTV कॅमेरा आणि प्रत्येक सुरक्षा रक्षकाची ड्युटी वेळ इराणला पुरवली जात होती. अमेरिका आणि इराणमध्ये हजारो मैलांचे अंतर आहे. वाटेत अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाची एअरक्राफ्ट कॅरियर्स तैनात असतात. इराणने आपले बॉम्बिंग हल्ले सीमेवर मुद्दाम सुरू ठेवले होते, जेणेकरून जगाचं आणि अमेरिकन रडार्सचं लक्ष तिकडेच वळलेलं राहील. इकडे इराणमध्ये बॉम्ब पडत होते, पण खरी डेथ स्क्वॉड टीम तर वेगळ्याच मार्गाने निघाली होती. ही टीम एका खासगी मालवाहू जहाजातून, जे भारताच्या एका बनावट कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होतं, मेक्सिकोच्या सीमेपर्यंत पोहोचली. तिथून त्यांनी वेषांतर करून अमेरिकेत प्रवेश केला. अमेरिकेचे जगात ठिकठिकाणी बेसेस आहेत, त्यांच्या प्रगत मिसाईल सिस्टम्स आहेत. पण अलेक्सीने अमेरिकेच्या सॅटेलाईट सिस्टममध्ये एक बग सोडला होता, ज्यामुळे दर 15 मिनिटांनी अमेरिकेचे रडार 30 सेकंदांसाठी ब्लँक व्हायचे. या 30 सेकंदांचा वापर करून ही टीम वॉशिंग्टन DCच्या उंबरठ्यावर पोहोचली. काल रात्री वॉशिंग्टनमध्ये हवामान अत्यंत खराब होतं. वीज चमकत होती आणि मुसळधार पाऊस पडत होता. व्हाईट हाऊसची सुरक्षा व्यवस्था ही जगातील सर्वात कडक मानली जाते. सिक्रेट सर्व्हिसचे एजंट्स प्रत्येक कोपऱ्यावर तैनात असतात. पण जेव्हा तुमच्या टीममध्ये अमेरिकेच्याच खोपिया एजन्सीचा माणूस म्हणजे जॉन असतो, तेव्हा कोणतीही भिंत तुम्हाला अडवू शकत नाही. काल रात्री बरोबर 12 वाजता अलेक्सीने सायबर हल्ला करून संपूर्ण व्हाईट हाऊसचा वीज पुरवठा खंडित केला. बॅकअप जनरेटर्स सुरू व्हायला जे 60 सेकंद लागले, तेच अमेरिकेच्या नाशासाठी पुरेसे ठरले. त्या 60 सेकंदांच्या अंधारात कर्नल विक्रम आणि त्याच्या इराणी सहकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या खासगी शयनकक्षात प्रवेश केला. ट्रम्प गाढ झोपेत होते. त्यांना वाटलंही नसेल की ज्या इराणला आपण संपवायला निघालो होतो आणि ज्या भारताला आपण धमक्या देत होतो, त्या दोन्ही देशांचे एजंट आज आपल्या उशाशी उभे असतील. कोणताही आरडाओरडा झाला नाही, कोणताही गोळीबाराचा आवाज आला नाही. सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलाने ट्रम्प यांचा खेळ कायमचा संपवण्यात आला. त्यांचा माज, त्यांचा अहंकार आणि त्यांची सत्ता काल रात्रीच्या त्या 1 मिनिटात धुळीला मिळाली. आज सकाळी तुम्ही टीव्हीवर आणि सोशल मीडियावर जे काही पाहत आहात, ते सर्व एक मोठा बनाव आहे. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये ट्रम्प यांचे जे व्हिडिओ दाखवले जात आहेत, ज्यामध्ये ते इराणवर विजय मिळवल्याचे सांगत आहेत, ते प्रत्यक्षात जुन्या भाषणांचे तुकडे आणि AI तंत्रज्ञानाने तयार केलेले डीप फेक व्हिडिओ आहेत. अमेरिकन सरकारला अजूनही हे मान्य करणं शक्य नाहीये की त्यांचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याच सुरक्षित घरात मारले गेले आहेत. त्यांची जगात नाचक्की होऊ नये आणि देशात अनागुंदी माजू नये म्हणून त्यांनी ही बातमी लपवून ठेवली आहे. पण सत्य हेच आहे की इराणने भारताच्या मदतीने आपला बदला घेतला आहे. मोदींच्या चेहऱ्यावरचं ते रहस्यमय हसू हेच सांगते की आता भारताचा काळ सुरू झाला आहे. अमेरिकेचा ग्रँड गेम आता उलटा फिरला आहे. आज अमेरिका खऱ्या अर्थाने गुडघ्यावर आली आहे. 28 फेब्रुवारीला खामेनी यांच्या मृत्यूने जे युद्ध सुरू झाले होते, त्याचा अंत ट्रम्प यांच्या मृत्यूने झाला आहे. इराणच्या नव्या नेत्याने जगाला दाखवून दिलंय की युद्ध हे केवळ विमानांनी नाही तर बुद्धीने जिंकलं जातं. भारताने या मोहिमेत दिलेली गुप्त साथ ही एका नवीन महासत्तेचा उदय आहे. ज्यांनी भारताला वेळोवेळी त्रास दिला, टॅक्स लावले किंवा पाकिस्तानला मदत केली, त्या सर्वांचा हिशोब आता चुकता होणार आहे. धक्कादायक वास्तव. सध्याच्या घडीला या बातम्यांना कोणतीही अधिकृत सरकारी पुष्टी मिळालेली नाही, परंतु वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळातून येत असलेल्या अंतर्गत बातम्या अत्यंत धक्कादायक आहेत. ट्रम्प यांचा अध्याय आता कायमचा संपला आहे. ही बातमी जेव्हा अधिकृतपणे बाहेर येईल, तेव्हा जगाचा नकाशा बदललेला असेल. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते ऐकून तुमचेही कान विस्फाटले असतील, याची मला खात्री आहे. पण थांबण्यापूर्वी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही नाट्य मी तुम्हाला सांगितले, हे सध्या सोशल मीडियावर आणि काही विशिष्ट वर्तुळात चर्चेत असलेले एक शक्यता नाट्य आहे. अधिकृतपणे किंवा जागतिक मुख्य प्रवाहातील मीडियाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे याला सध्या तरी एक फिक्शनल रिपोर्ट किंवा थिअरी म्हणूनच पहा. अमेरिकन राजकारण आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या हालचाली इतक्या गुपित असतात की सत्य यायला अनेकदा वर्ष लागतात. पण आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं. तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने अमेरिकेने भारतावर टॅक्स लावले होते किंवा ज्या पद्धतीने इराण अमेरिका संघर्ष टोकाला गेला होता, हे पाहता अगदी एखादी गुप्त मोहीम खरोखरच शक्य आहे का? काही खरोखरच आजच्या जगात AI वापरून एखाद्या मोठ्या नेत्याचं अस्तित्व
भासवलं जाऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ही बातमी उद्या खरी ठरली तर भारतीयांसाठी हे फायद्याचं ठरेल की तोट्याचं. तुमचं जे काही मत असेल मग ते या सिद्धांतांच्या बाजूने असो किंवा विरोधात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे तर आपल्याला समजेल की महाराष्ट्रातील जनतेला या जागतिक घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. जर तुम्हाला या माहितीपूर्व आणि थरारक व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच आंतरराष्ट्रीय रहस्यांसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.